हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत सुना येती घरा या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर आता इथे सगळेजण घरात आलेले असतात आणि उमा त्या सगळ्यांना विचारत असते की मला सांगा, खरंच तुमचा काय पराक्रम चालला होता बाहेर. त्यावेळी आता उमाला इथे राघववरती डाऊट येत असतो की राघवनेच नक्की काहीतरी केलं होतं. तर मला सांग राघव, की काय झालं होतं बाहेर. त्यावेळी आता राघव जो आहे तो बोलतो की काही नाही आई. तर आता राघव आता आईला न सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण तरी देखील आता इथे हा बोलता बोलता बंटी जो आहे तो बोलतो की काय करणार ना, झाडावरचा पेरू पाहिजे होता. तर त्यावेळी आता इथे उमा बोलते की काय, झाडावरचा पेरू पाहिजे होता म्हणून तुम्ही शेजारच्यांकडून पेरू घेणार का. तर आता इथे बंटी जो आहे तो बोलतो की नाही 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 नाही. त्यावेळी आता इथे आई बोलते की हे पहा, तुम्हाला माहीत आहे आपा, शेजारच्या झाडाच्या पेरूचं लोणचंच काय, शेजारच्या घरचं पाणीही पीत नाही, तरीसुद्धा तुम्ही हे करायला गेलात. तर त्यावेळी आता इथे ही जी काही प्रियंका आहे ती बोलते की सासूबाई, यात राघव भाऊजींची काही चूक नाही आहे. खरं तर सगळी चूक माझी आहे. मीच त्यांना घेऊन गेले होते की मला झाडावरचा पेरू पाहिजे म्हणून मी त्यांना आग्रह केला होता. तर त्यावेळी आता उमा जी आहे ती बोलते की मग तू आग्रह केला म्हणून यांनी तो आग्रह पुरवायचा का. त्याच्यामागे काहीच पाहायचं नाही आहे की हे काय होईल आणि काय नाही ते. हे पहा, असं करून इथून पुढे वागायचं नाही. समोरच्या घरचं ते पाणीही पीत नाही, त्यामुळे आता तुमच्या पेरूचं लोणचं खातील की नाही हेही मला माहीत नाही. आणि जेव्हा त्यांना कळेल की हा पेरू समोरच्या घरचा आहे, तर त्यांना किती राग येईल, ते किती चिडतील हे तुम्हाला माहितीच नाही आहे. तर त्यानंतर आता इकडे ही जी प्रियंका आहे ती बोलते की सासूबाई, जाऊ द्यात ना. हे पहा, आता ना एक काम करूयात, आपण खायला बनवूयात. तर असं म्हणत इकडे ही जी प्रियंका आहे ती बोलते की सासूबाई, मी पेरूचं लोणचं बनवते. तर सासूबाई जी आहे ती बोलते की तुला येतं लोणचं. त्यावेळी प्रियंका जी आहे ती बोलते की नाही, मला येत नाही आहे, पण मी ऑनलाईन पाहू शकते. तर त्याचनंतर इकडे सासूबाई ज्या आहेत त्या बोलतात की काय, ऑनलाईन, म्हणजे आता ऑनलाईनचं लोणचं करून खाऊ घालणार आहे का. तर त्यावेळी प्रियंका बोलते की हो सासूबाई. तर आता इथे उमा जी आहे ते राघवला खडसावून सांगते की हे बघ राघव, आता जे काही वागला ते ठीक आहे, पण इथून पुढे असं वागायचं नाही, समजलं तुला. तर आता राघवचे कान पकडून उमाने राघवला सांगितलेलं आहे. तर त्याचनंतर इकडे शिरोळे पाटलांच्या घरामध्ये इकडे आता पद्मा, आई, रुद्रांश, भास्कर, छाया सगळेजण बसलेले असतात. त्यावेळी आता इथे छाया जी आहे ते बोलते की काय झालं आहे पद्माताई, असं तुम्ही सगळेजण शांत का बसले आहात, असं काय झालं आहे. तर त्यावेळी आता पद्मा जी आहे ती बोलते की छाया, एक काम कर, अन्विताला बोलून आण, मला अन्विताशी बोलायचं आहे. त्यावेळी आता छायाला कळत नसतं की इथे पद्मताईला अन्विताशी काय बोलायचं आहे. त्यावेळी आता अन्विता छायाच्या प्रश्नावरून म्हणते, हे पहा, मी आपल्या अन्वितासाठी एक चांगला मुलगा शोधला आहे. तर त्यावेळी जेव्हा पद्मा हे सगळं म्हणते त्यावेळी छायाला तर शॉकच बसतो. खरं तर छायाला वाटते आता अन्विताचं लग्न. तर आता इथे छाया बोलते की काय, अन्वितासाठी मुलगा पाहिला आहे, पण आपल्या अन्विताला तर काहीच माहिती नाही आहे, असं छाया पद्माला म्हणते. तर तेच सांगण्यासाठी तुला मी अन्विताला बोलवायला सांगितलं आहे. तर छाया जी आहे ती बोलते की हे पहा ताई, आपल्या अन्विताला एकदा विचारलं पाहिजे. तर त्यावेळी आता इथे छाया बोलते की जा, तू तिला घेऊन ये. असं म्हणत आता इकडे छाया अन्विताला घेण्यासाठी आलेली आहे. आणि इकडे अन्विता तिच्या बॉयफ्रेंडसोबत अजूनही फोनवरती बोलत असते. त्याला म्हणत असते की हे बघ, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे आणि मला सांग, लग्नानंतर मला कुठे घेऊन जाणार फिरायला. अशा सगळ्या गप्पा तिच्या चाललेल्या असतात. आणि त्याचनंतर इकडे आता अन्विताला आत्याचा आवाज येतो. आत्याचा आवाज आल्यानंतर अन्विता बोलते की हे बघ रोशन, मी तुला नंतर कॉल करते, आत्ता मला आत्या बोलवत आहे, मी बघते ती काय म्हणते.
त्यावेळी आता इकडे अन्विता आत्याच्या बोलण्यावरून खाली येते आणि त्यानंतर इकडे इकडे आता प्रियंका आणि वेदा दोघीही जणी आता पेरूचं लोणचं करायला निघाले आहेत. तर आता प्रियंकाने तो पेरू जो आहे तो कट केलेला आहे. इकडे वेदा म्हणत असते की मला सांग बहिणी, आता या पेरूतल्या बिया काढायच्या आहेत का? त्यावेळी प्रियंका बोलते की नाही नाही, जर आपण पेरूच्या बिया काढल्या तर त्या पेरूचं लोणचं खाण्यात अर्थच काय, असं म्हणत आता प्रियंका बोलते की नाही, आपल्याला त्या बिया तशाच ठेवायच्या आहेत. तर त्यानंतर प्रियंका म्हणते की हे बघ, मला ना काही मसाला दे, मिरची पावडर दे, गरम मसाला दे आणि हळद दे. असं म्हटल्यानंतर आता वेदा जी आहे ती ते मसाले शोधू लागते. खरं तर वेदा आता जेव्हा मसाले शोधत असते ना, त्यावेळेस तिला मसाले सापडतात. तेवढ्यातच तिथे उमा येते. उमा आल्यानंतर इकडे ही जी प्रियंका आहे ती बोलते की सासूबाई, मी लोणचं बनवत आहे हां. त्यावेळी आता सासूबाई ज्या आहेत त्या बोलतात की बरं बरं, मला सांग, त्या लोणच्याबरोबर काहीतरी खायला नको का? म्हणूनच मी आज थालीपीठ बनवत आहे. तुम्ही तुमचं लोणचं करा, मी तोपर्यंत थालीपीठ करते. असं म्हणत आता इकडे या उमाने त्यांना लोणचं बनवायला सांगितलेलं आहे आणि ती स्वतः थालीपीठ बनवत आहे. इकडे आता प्रियंका छान मस्तपैकी तिचा पेरू वगैरे कापून झालेला आहे आणि त्यामध्ये हळद वगैरे टाकली आहे. जेव्हा ती हळद टाकायला जाणार तेवढ्यातच तिच्या हातात एक मिरची पावडरचा चमचा आला आणि आता ती तेवढी गच्च भरून मिरची पावडर त्यामध्ये टाकणार होती. तेवढ्यातच उमा बोलते की अगं बाई, ती मिरची पावडर आहे, हळद नाही. असं म्हणताच आता इकडे या प्रियंकाने तो चमचा मागे घेतला आणि त्यानंतर हळद टाकू लागली. इकडे आता प्रियंका खूप खुश असते, कारण तिच्या हातचं लोणचं आज सगळ्यांना खायला मिळणार होतं. म्हणूनच आता प्रियंका खूप खुश असते आणि ती सासूबाईकडे पाहत असते. इकडे आता छाया अन्विताच्या साईडने पद्माला म्हणत असते की तुम्ही हे सगळं काय म्हणताय, म्हणजे अन्विताचं लग्न आणि अन्वितासाठी मुलगा पाहिला आहे तुम्ही? त्यावेळी आता अन्विता बोलते की काय? तर आता आल्या तिला एवढं काही स्पष्ट ऐकायला येत नाही, पण आल्यास इथे अन्विताला कळते सगळेजण खूप सिरियस आहेत. त्यांचे सगळ्यांचे चेहरे पाहून अन्विता बोलते की काय झाले, तुम्ही एवढे सगळे टेन्शनमध्ये का आहात? तर त्यावेळी आता पद्मा जी आहे ती बोलते की अन्विता, आधी बस, इथे बस, मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्यावेळी अन्विता जी आहे ती बोलते की बोल ना तू, काय झालं आहे? त्यावेळी आत्तू जी आहे ती बोलते की हे बघ अन्विता, मी तुझ्यासाठी एक स्थळ पाहिलं आहे आणि ते आम्हाला आवडलं आहे. हे ऐकताच अन्विताला खूप मोठा धक्का बसला. अन्विताच्या आईलाही धक्काच बसतो, कारण अन्विताला याबद्दल काहीच माहिती नसतं आणि आता अचानक अशी एवढी मोठी न्यूज तिला सांगितली गेलेली आहे, त्यामुळे तिला तर धक्का बसणारच. तर आता इकडे अन्विता बोलते की काय, माझ्यासाठी मुलगा? पण आत्तू, मला तर शिकायचं आहे आणि शिकल्यानंतर माझी जॉब करण्याचीही इच्छा आहे, तुला तर चांगलंच माहिती आहे. मग अचानक माझं लग्न? नाही नाही, मला हे लग्न करायचं नाही, असं अन्विता इथे तिच्या आत्तूला म्हणते. त्यावेळी आत्तू जी आहे ती बोलते की हे बघ अन्विता, तुझं शिक्षण म्हटलं तर तुला लग्नानंतरही ते शिक्षण करता येईल, पण हे स्थळ एवढं छान आहे ना की तुला यासारखं स्थळ शोधूनही मिळणार नाही. त्यामुळेच मी ठरवलं आहे की आता इथे आपण हे लग्न फिक्स करणार आहोत. एकदा की मुलगा तुला पाहून गेला की आपण मोकळे. एकदा की त्यांची पसंती आली तर तुझा लग्नाचा बार उडवून द्यायला काहीच हरकत नाही, असं आता इथे पद्मा म्हणत असते. तर त्यावेळी आता इकडे छाया जी आहे ती अन्विताचा चेहरा पाहते. खरं तर अन्विताला हे लग्न करायचं नसतं, म्हणून आता कुठेतरी इथे छायाला कळालं आहे तिच्या चेहऱ्याकडे पाहून की अन्विता खुश नाही आहे. म्हटल्यानंतर नक्कीच अन्विताच्या मनात कुणी असेल का? तेवढ्यातच छाया जी आहे ती विचारते की अन्विता, मला सांग, तुझ्या मनात एखादा मुलगा असेल तर तो सांग, म्हणजेच ताईंशी एकदा बोललं की त्या बघतील. तर त्यावेळी आता इथे पद्म बोलते की काय, एखादा मुलगा? नाही, हे करणार नाही. मला माहीत आहे आपली अन्विता अशी नाही आहे, ती तिच्या आत्तूच्या पुढे अजिबात जाणार नाही. इकडे आता
राघव आणि बंटी दोघेही जण जेवणासाठी वाट पाहत बसलेले असतात. किचनमधून खमंग असा वास येत असतो, कारण आज आईने थालीपीठ बनवलेली असतात आणि प्रियंकाने पेरूचं लोणचं. तर त्यावेळी आता इथे राघव आणि बंटी दोघेही जण किचनकडे जायला लागतात. इकडे आता राघव आईला बोलतो की आई, अगं काय बनवलंस, दे ना, खूप भूक लागली आहे. त्यावेळी आई बोलते की नाही, जेव्हा हे येतील, श्रीधर आणि माधव येतील, तेव्हाच तुम्हा दोघांना खायला मिळेल. त्यावेळी आता आई त्या दोघांनाही समजून सांगत असते. आणि इकडे इकडे लगेचच श्रीधर, माधव आणि आप्पा हे तिघेही जण येतात. ते आल्यानंतर आप्पा विचारतात की काय गं उमा, काय मिळेल? तर आता उमा बोलते की ह्या दोघांना ना खूप भूक लागली आहे आणि मी थालीपीठ बनवले आहे, तर त्यांना दमच निघेना. तर मी त्यांना सांगितलं की एकदा तुम्ही आला की सगळेजणं जेवण करूयात, तेही अगदी सोबत. तर आता इथे सगळेजणं फ्रेश होऊन जेवणासाठी आलेले असतात. शिवनात जेवणासाठी बसतात. त्यावेळी शिवनाच्या ताटामध्ये पेरूचं लोणचं आणि इकडे हे थालीपीठ वाढलं जातं. जेव्हा शिवनाथने पेरूचं लोणचं पाहिलं तेव्हा खुश झाले, कारण आज सकाळीच पेरूच्या लोणच्याची गोष्ट शिवनाथने केली होती आणि आज फायनली त्याला शिवनाथला पेरूचं लोणचंही खायला मिळालं. तर त्यानंतर इकडे इकडे आता शिवनाथ बोलतो की खरंच उमा, थालीपीठ एक नंबरच झाली आहेत आणि बरं झालं तुम्ही पेरूचं लोणचं बनवलं. तर त्यावेळी आता इकडे ही जी काही प्रियंका आहे ना, ती आपण सांगू लागते की आप्पा, पेरूचं लोणचं मी बनवलं आहे. तर आता इकडे श्रीधर जो आहे तो बोलतो की प्रियंका, एकच नंबर झालं आहे पेरूचं लोणचं. तर श्रीधरच्या तोंडून बायकोचं कौतुक ऐकून सगळेजणं पाहू लागतात. इकडे आता सगळेजणं खात असताना बोलतात की हो हो, पेरूचं लोणचं जे आहे ते अगदी छान झालं आहे. राघव आता तोंड भरून त्याच्या बहिणीचं आणि त्याच्या आईचं कौतुक करतो. तर त्यानंतर आता प्रियंकाला आशा असते की तिचं कौतुक आप्पांनी करावं आणि म्हणूनच ती एकदम डोळे लावून वाट पाहत असते की आप्पा कधी एकदा म्हणतील की लोणचं छान झालं आहे. तर त्यावेळी ज्यावेळी आता इथे प्रियंका वाट पाहत असते, तर आप्पांना तिच्या बोलण्यातून कळालेलं आहे की प्रियंका आपल्या बोलण्याची, आपल्या कौतुकाची वाट पाहते आहे. तेवढ्यातच इथे आप्पा जे आहे ते बोलतात की उमा, थालीपीठ खूप छान झाले आहेत, अगदी चवदार. तर त्यावेळी उमा बोलते की आणि लोणचं? तर आता इथे हा शिवनाथ जो आहे तो बोलतो की मी तुला थालीपीठविषयी बोलतो आहे ना. त्यावेळी आता उमा बोलते की हो हो, खाऊन घ्या तुम्ही, असं म्हणत आता इकडे उमा शिवनाथला खायला सांगते. आणि इकडे हा राघव राघव जो आहे त्याच्या लक्षात आलेला आहे, म्हणजे प्रियंकाला आपणच्या तोंडून कौतुक ऐकायचं असतं आणि म्हणूनच ती आतुर झालेली असते. त्यावेळी राघव आता प्रियंकाला म्हणतो की वहिनी, लोणचं खूप छानच झालेलं आहे बरं का, आणि तसंही असं लोणचं आम्हाला नेहमीच खायला आवडेल. त्यावेळी आता इथे प्रियंका म्हणते की राघव भाऊजी, तुम्हाला तर लोणचं आवडलं आहे, पण समद्यांशी आवडलं आहे ना? तर असं म्हणताच इकडे सगळेजणं, माधव, श्रीधर, वेदा सगळेजणं पाहू लागतात. पण आता इथे प्रियंकाला अपेक्षा असते फक्त आप्पांची, आप्पा काहीतरी तरी बोलतील. पण नाही, आप्पा इथे काहीच बोललेले नाहीत. तरी देखील आता इकडे उमा शिवनाथला विचारते की काय हो, अजून थालीपीठ देऊ? त्यावेळी आता शिवनाथ जो आहे तो बोलतो की नाही नाही, खरं तर खूप छान झालं आहे, पण आता पोट भरलं गेलं आहे. त्यावेळी आता इथे हिला उमालाही वाटत असतं की एकदा एकदा शिवनाथने आपल्या या प्रियंकाचं, म्हणजेच आपल्या सुनेचं कौतुक करावं. त्यावेळी आप्पा जे आहेत ते बोलतात की उमा उमा, थालीपीठ जसं चवदार झालं होतं तसंच लोणचंही अगदी छान झालं होतं बरं का, आणि पाहुणींना सांगा. असं म्हटल्यानंतर इथे प्रियंकाला खूप छान वाटतं. प्रियंका आज चाललेली असते आणि जात असतानाच तिने ते ऐकलं आणि पाठीमागे वळून आपणकडे पाहू लागली आणि हसू लागली. खरं तर आता सगळेजण हॅपी होतात, कारण सगळेजण या क्षणाची वाट पाहत असतात की कधी एकदा बोलतील की ते छान झालं आहे म्हणून. आणि त्याचनंतर इथे आता आप्पा आणि बाकी सगळ्यांची जेवणं हळूहळू उरकतात आणि इकडे राहते फक्त वेदा आणि श्रीधरची बायको प्रियंका. तर आता या सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आप्पा उमाला विचारू लागतात की उमा, मला सांगा, तुम्ही तर म्हटल्या की पेरू नाही आहे, मग हा तर पेरू अगदी झाडावरचा वाटत आहे आणि अगदी ताजा वाटत आहे, मग हा पेरू कुठून आणला? तर आता तेवढ्यातच उमाला सुचत नसतं की काय सांगावं, आणि तेवढ्यातच डिलिव्हरी बॉय तिथे आलेला आहे. श्रीधरने खूप सारे पेरू मागवलेले होते आणि आता इथे उमा जी आहे ती पेरू हातात घेऊन येते
आणि श्रीधरला विचारते की श्रीधर, एवढे पेरू तू का मागवलेस एवढे पेरू? त्यावेळी श्रीधर बोलतो की ते काय आहे ना, प्रियंकाला जर इथे पेरूचं लोणचं जमलं नसतं तर आपण आम्हाला पेरूचं लोणचं शिकवलं असतं आणि म्हणूनच त्यासाठी मी एक्स्ट्राचे पेरू मागवले होते. हे ऐकताच आता सगळेजण हसू लागले आणि आता इथे आप्पा जे आहेत त्यांनाही खूप हसायला येतं की खरंच श्रीधर जे काही बोललं आहे ते अगदी योग्यच आहे. पण आता इकडे आप्पा बोलतात की पण पाहुणीला हे लोणचं जमलं आहे खरं तर. पण आता काहीच गरज नाही आहे ह्याची. मी जे काही केलं होतं ते फक्त सगळं काही येण्यासाठी केलं होतं. पण आता आता पाहुणींना लोणचं जमतं आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी काळजीच करू नका. तुम्हा कोणालाही मी लोणचं बनवायला लावणार नाही. तर त्याचनंतर इकडे आता उमा जी आहे ती बोलते की चला आवरा आता. असं म्हणत आता इथे उमाने ते जे काही पेरू आहेत ना ते किचनमध्ये नेले आहेत. इकडे आता अन्विता आत्तूला म्हणत असते की अगं आत्तू, हे बघ मला लग्न करायचंच नाही आहे. का मला एवढ्या लवकर तर लग्न करायचं नाही आहे. त्यावेळी आता आत्तू बोलते की काय झालं आहे, काही प्रॉब्लेम आहे का? त्यावेळी आता इथे अन्विता तिच्या आत्तूबरोबर आत्तेसमोर काहीही बोलू शकली नाही. कारण आत्तूने तिला म्हटलं होतं की या घरामध्ये तू अशीच एक मुलगी आहे जी माझी गादी चालू शकतेस. आणि हे बघ, तुला जर असं करायचं असेल तर तुला लग्न करावं लागेल. कारण मी ज्या मुलाशी सांगते त्या मुलाशी तुला लग्न करावं लागेल. समजलं तुला? असं म्हणत आता इकडे पद्माने तिला उद्या सांगितलं आहे की तिला उद्या तुझ्यासाठी मुलगा पाहायला येणार आहे. तर आता इकडे हा जो रुद्रांश आहे तो बोलतो की मला सांग अन्विता, तू नाही का म्हणत आहेस? त्यावेळी आता छायांचं म्हणणं असतं की अन्विताला एकदा विचारलं पाहिजे की तिला कोणी आवडतो का नाही. तर त्यावेळी रुद्रांश जो आहे तो बोलतो की अन्वे, नाव सांग त्याचं, मी त्याचं तंगडच तोडून ठेवतो. असं म्हणताच आता इकडे अन्विता दचकली आहे. त्यानंतर आता इकडे पद्माची जी काही आई आहे ना, ती पद्माला म्हणते की पद्मा पोरी, अगं एवढी घाई नको करू. हे बघ, तिच्यासाठी अजून वेळ आहे आणि त्याचमुळे म्हणते मी. तर आता पद्मा बोलते की हे बघ आई, तू मला सांगू नकोस की कधी काय करायचं आहे आणि कधी काय नाही. त्यावेळी इथे आई जी आहे ती समजावून सांगते की हे बघ पद्मा, लग्नाच्या आधी शिक्षण वगैरे सगळं काही होतं. एकदा लग्न झालं की जबाबदाऱ्या पडतात आणि त्या जबाबदाऱ्या पेलवता आपल्याला कशाचंच भान राहत नाही आणि म्हणूनच शिक्षण हे लग्नाआधी झालेलं पाहिजे असं आई म्हणते. त्यावेळी आता इकडे ही जी पद्मा आहे ना, ती बोलते की हे बघ आई, असं काहीही होणार नाही आणि याची जबाबदारी माझ्यावर राहील. खरं तर त्यावेळी आता इथे पद्मा जी आहे ती बोलते की अन्विता, तुझी शिकण्याची खूपच इच्छा आहे ना, मग हे बघ, तुला लग्न झाल्यानंतर तुला शिकवण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. समजलं तुला? तू या पद्मा शिरोळची भाची आहेस आणि मी तुझं स्वप्न कधीही पूर्ण होण्यापासून थांबवू शकणार नाही. तर आता इकडे हा रुद्रांश अजूनही अन्विताच्या चेहऱ्याकडे पाहत असतो. कुठेतरी आता त्याला डाऊट येतो की अन्विता आपल्यापासून काही लपवत तर नाही ना. तर त्यानंतर इकडे इकडे आता या पद्माला डाऊट आल्यामुळेच पद्माने हा लग्नाचा खेळ इथे मांडला होता. पद्मा अन्विताला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागते की हे बघ, तुझं यातच भलं आहे. कारण मुलगा खूप छान आहे आणि सगळी फॅमिलीही खूप छान आहे. तर त्यावेळी आता इथे हिचं एकच म्हणणं असतं की नाही, तिला लग्नच करायचं नाही, कोणाशीच नाही. असं म्हटल्यानंतर आता पद्मा तिला जा विचारत असते की का नाही करायचं. तर मित्रांनो, आता पुढील भागात असं काही दाखवलं गेलं आहे की आता ही जी अन्विता आहे ती प्रचंड रागात आहे. तिच्या मर्जीशिवाय तिचं लग्न ठरवलं गेलेलं आहे. तर त्यावेळी आता इथे हा राघव जो आहे तो बंटी मामाला म्हणतो की ह्या मुलीला काय झालं आहे. राघव आणि त्या अन्विताचा सामना होतो आणि त्यावेळी आता इथे राघवला अन्विता थोडीशी बदलल्यासारखी वाटते. अन्विता बोलते की हे बघ, तू माझं डोकं खाऊ नकोस, आधीच मी चिडलेली आहे आणि आत्ता मला जास्त त्रास देऊ नकोस. त्यावेळी आता इकडे हा राघव बंटी मामाला म्हणतो की हिला काय झालं आहे. त्यावेळी आता बंटी मामा जो आहे तो बोलतो की अरे राघव, हिचं ना पद्माताईने लग्न ठरवलं आहे आणि तेही हिच्या मर्जीशिवाय आणि म्हणूनच ती चिडलेली आहे. तर त्याचनंतर इकडे आता हे जे काही उमा आणि शिवनाथ आहे दोघेही जण एकमेकांशी बोलत असतात. त्यावेळी उमाला माधवबद्दल शिवनाथशी काहीतरी बोलायचं असतं. तेवढ्यातच आता शिवनाथ उमाला म्हणतात की हा माधव तोच ना की ज्या धाकट्या भावाने पळून जाऊन मुलीशी लग्न केलं, हा त्याचाच भाऊ आहे ना.
असं आता इथे माधवला ओळखतात असं शिवनाथ उमाला सांगतात. तर त्याचनंतर आता पुढील भागात इकडे आता बंटी राघवला हेच सांगत असतो की अन्विताचं लग्न ठरलं आहे. आणि त्यावेळी आता राघव अन्विताला डायरेक्ट समोरच बोलतो की अन्विता, हे बघ, तुझं लग्न ठरलं आहे, पण मला तर तुझ्याशी लग्न करायचं होतं. असं म्हणतात आता अन्विताला धक्काच बसतो. नक्की आता राघव खरंच तिला खरं बोलत आहे की खोटं हे तिलाही समजत नसतं. पण तरी देखील राघवच्या तोंडून हे शब्द निघाले आहेत की मला तुझ्याशी लग्न करायचं होतं. तर मित्रांनो, हे खरं आहे का की नाही हे आपण पुढील भागात पाहणारच आहोत. तर त्यासाठी पुढील भाग नक्कीच पहा.